नमस्कार. आज आपण क्रांती की आवाज या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते ओबीसी समाजाचं नेतृत्व बुटीबोरी सारख्या ठिकाणी करत आहेत आणि ओबीसी समाजामध्ये कशी जागृती होईल, ओबीसी समाजाचं एज्युकेशनचा स्तर असेल, त्यांच्या राहण्याचा स्तर असेल, त्यांच्या नोकऱ्यांचा स्तर असेल, असा उंचावला पाहिजे यासाठी जे नेते मंडळी काम करतात त्यापैकी गणेश भाऊ कडू आपल्याशी आज दिलखुलास चर्चा करणार आहे. तर या मंचावर खूप खूप स्वागत आहे भाऊ तुमचं. जय शिवराय. जय शिवराय. आपण आता बघतोय आहे की हे जे भारत बंद आहे हे कशासाठी आहे? भारत बंद करण्याची जी आजची वेळ आलेली आहे ती आपल्या जे राजनैतिक दल आहे त्यांच्यामुळे जे ओबीसी समाजाला जी न्याय मिळू शकत नाही त्यासाठी आज भारत बंद करण्याची आवश्यकता आहे. कारण सर्व ओबीसी बांधवांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांची जातीगणना झाली पाहिजे, त्यांची स्वतंत्र जातीगणना झाली पाहिजे, त्यांच्या आरक्षण, त्यांची आर्थिक स्थिती ही आज करणं गरजेचे आहे. त्यासाठी भारत बंद म्हणून मी आज त्यांच्या कानापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे, सरकारच्या कानापर्यंत पोहोचायचं म्हणून आवश्यक आहे. तुम्हाला असं नाही वाटत का तुम्ही जे जातीय जनगणना किंवा जनगणनेचा मुद्दा काढताय तर तुम्ही जातीवाद पसरवत नाहीये? जातीवाद, त्याच्यामध्ये जातीवाद कसला आहे? बाबासाहेबांनी जेव्हा आपल्याला आरक्षण दिलं, संविधानामध्ये लिहिलं आहे की कोणत्या जातीला किती आरक्षण मिळाला पाहिजे आणि त्यांनी सर्वांना समान संधी दिलेली आहे. जे संविधानमध्ये लिहिलेलं आहे तेच मागत आहे. आपण काही व्यतिरिक्त वेगळं मागत नाहीये किंवा त्याच्यात जातीभेद म्हणून आपण मागत नाहीये. सर्वांना सर्वांचा हक्क मिळाला पाहिजे. जेव्हा जेव्हा असा मुद्दा उठतो तेव्हा तेव्हा असं लोक विचार करतात की हा म्हणजे हे जे आहे ते जातीवादाकडे पुन्हा रिटर्न प्रवास करताय. आणि म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की हे केल्याने जातीवाद बळकट होईल की जातीवाद हा कमी होईल? याच्यानी जातीवाद कुठला प्रश्नच नाहीये. समाजातला सर्व घटक हा कुठेही कोणत्याही लाभापासून वंचित राहिलेला नाही पाहिजे. कसं असते जे आज राजकीय लोक पुढाकार घेत आहे याच्यामध्ये ते जे मुद्दा आहे समाजामध्ये जो जो खरंच लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तो मुद्दाच घेत नाही. मुद्दा फक्त आपल्या राजकीय लाभासाठी कोणता मुद्दा जो जास्त योग्य राहील तोच मुद्दा उचलतात. हा मुद्दा कोणी उचलून राहिलेला नाहीये. आज ओबीसी मध्ये 261 जाती येतात. त्यामध्ये खूप ओबीसी एक समूह आहे, त्यांची आजपर्यंत जातीगणना, त्यांचे आर्थिक परिस्थिती, त्यांची शैक्षणिक परिस्थिती हे जेव्हा आपल्याला पूर्ण जनगणना होत नाही, स्वतंत्र जनगणना होत नाही, तोपर्यंत हे कळणारच नाही की आपल्याला त्यांना लाभ मिळत आहे की नाही मिळत आहे आणि त्याच्यापासून ते ओबीसी समाज वंचित आहे हे सरकारच्या कानापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यातला जातीवाद कसला? जर जनगणना झाली तर काय फायदे होतील जनगणनेने? जनगणनेने एक तर फायदे होईल की हा समाज किती टक्के इथे आपल्या देशात आहे आणि त्यांना आरक्षण हे किती पर्सेंट मिळून राहिलं आहे, त्यांना विद्यार्थ्यांना त्यांच्या आरक्षणाचा फायदा होत आहे की नाही. तर ओबीसी म्हटलं म्हणजे त्याच्यातही आर्थिक परिस्थिती बघितली पाहिजे. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांनाही आरक्षणाची गरज आहे. आता हा सर्व मुद्दे घेणं आवश्यक आहे. कारण ओबीसीला त्यांचा अधिकार मिळणं हे काही चुकीचं नाही आहे मला वाटतं. जे भाऊ म्हणतात की माणसाला माणसाचे अधिकार मिळायला पाहिजे आणि ते जर ओबीसी म्हणून अधिकार मिळालेले आहेत तर ऍक्च्युअली ते मानवीयच अधिकार आहे. पण ते नाकारले जर या ओबीसी वरून असतील तर ते स्वीकारले पण ओबीसी वरून जावेत असं भाऊंचं म्हणणं आहे. ओबीसीच्या आतापर्यंतच्या ज्या मुख्य मागण्या राहिलेल्या आहेत पण हा मुद्दा त्यांनी कधीच म्हणजे समोर आणला नाही जनगणनेचा, जो सर्वात पहिला मुद्दा आहे. कारण जनगणना झाल्याशिवाय बाकीच्या 10वी किती आहेत, 12वी किती आहे, ग्रॅज्युएट किती आहे, मग त्या ग्रॅज्युएशनला किती नोकऱ्या मिळालेल्या आहेत, हा सर्व डाटा त्यानंतर आपल्याकडे येईल. पण ओबीसी समाजाने एकटं म्हणजे कुणबीला मिळावं, तेलीला मिळावं यासारख्या मागण्या घेऊन त्यांनी मोर्चे काढले. हा मला वाटतं पहिल्यांदा असा मोर्चा आहे
किंवा आंदोलन आहे की जे ओबीसी म्हणून ते स्वतःच्या जनगणनेविषयी मुद्दा त्यांनी पहिल्यांदा ठेवलाय. काय वाटते म्हणजे आता हे जागृतीचं लक्षण आहे काय? हे जागृती व्हायलाच पाहिजे आणि होणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत सरकारच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही तोपर्यंत हे होणार नाहीये आणि हे करणारही नाहीये. इतकी यांची मानसिकता एकदम येऊन गेलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला हर एक ओबीसी सामोर आलेला पाहिजे, रस्त्यावर उतरला पाहिजे आणि सरकारला मागणी केली पाहिजे की आम्हाला एक जनगणना करून आमची जी आज सध्याची परिस्थिती आहे, जी जनगणनेनुसार आम्हाला आरक्षण मिळत आहे, त्या हिशोबाने ते व्हायलाच पाहिजे. लोकांची शक्ती जास्त महत्वाची असते आणि ती शक्ती जर कुणाकडे असेल तर ती ओबीसीकडे आहे आणि तरी ओबीसीला मागावं लागतंय. हा हा म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल गोष्ट नाही वाटत आहे का? म्हणजे ज्याच्याकडे शक्य आहे त्याच्याचकडे पॉवर असायला पाहिजे. ते आता ती परिस्थिती यायला नाही पाहिजे. कारण ओबीसी समाज हा नेतृत्व करणारा समाज आहे आणि त्यांना ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी झुंजावं लागते ही खूप शोकांतिका आहे. आता ही राजकीय षडयंत्र म्हणा किंवा यंत्रणा म्हणा ते कुठेतरी त्यांची कमी पडू आली आहे आणि या गोष्टीचा त्यांना आज समोर चालून आपल्या ओबीसी बांधवांना खरोखरच त्याचे नुकसान होणार आहे. त्यासाठी आज आपण झुंज नाही दिली, आपण बोललो नाही, आपण रस्त्यावर उतरलो नाही, हे लोक कधी आपल्याकडे फिरून पाहणार नाही. जसं तुम्ही एक शब्द म्हणजे एक लाईन म्हटलात की ओबीसी समाज हा नेतृत्व करणारा समाज आहे आणि हे रियालिटी आहे. जर आपण बघितलं तर शाहू महाराजांपर्यंतची जी फळी आहे मग ते सिद्धार्थ शाक्य म्हणजे शुद्धोधन शाक्य इथून जर आपण मोजलं तर महावीर असतील हे सगळे ओबीसी पासून तर तुकाराम महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, त्याच्यानंतर शिवाजी महाराज आहेत, संभाजी महाराज आहेत. या सगळ्या लोकांनी तर ज्योतिराव फुले आणि शाहू महाराज या सगळ्या लोकांनी या देशाचं नेतृत्व केलेलं आहे आणि आज जो एससी एसटी समाज दिसत आहे हे त्याचं फलित आहे. म्हणजे संविधान जे आहे असं म्हणतात की 108 वर्षाचा जो इतिहास आहे आणि संघर्ष आहे त्या 108 वर्षाच्या संघर्षामुळे संविधान बनलं. म्हणजे ज्योतिराव फुले असतील, शाहू महाराज असतील आणि बाबासाहेब या तिघांच्या संघर्षातून हे संविधान मिळालं. म्हणजे एससी एसटी ओबीसीला जे अधिकार मिळाले ते ओबीसीच्या संघर्षातून मिळाले. ही गोष्ट काय भारतातले एससी एसटी ओबीसी लोक समजून राहिले? त्याचं हे संघर्षाने मिळाले बरोबर आहे. राजश्री शाहू महाराजांनी जे आरक्षण सुरू केलं होतं आपल्या देशामध्ये ते त्यात मग संविधानमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना समाजाचा सर्व समाजाचा विचार करून जो समाज त्यावेळेला मागासलेला होता तेव्हा त्यांनी सर्व समाजाला आरक्षण नक्कीच दिलं आहे. काही लोक असे होते राजकीय त्यावेळेसही की आमचा समाज हा परिपूर्ण आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाही असे म्हणणारे लोक होते. त्यामुळं ते तिथे उल्लेख करू शकले नाही कारण त्यांना अहवाल मिळाला नाही त्या गोष्टीचा. गोष्ट तुम्ही जेव्हा आरक्षणाची आणि याची अधिकाराची जेव्हा येते तर ओबीसी आणि बाकी कोणता समाज आहे तो सर्वांनाच आरक्षणाची गरज आहे, सर्वांना मिळालं पाहिजे. माझे तर पर्सनल एक विचार आहे की सर्वांना आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे. जसं यांचं म्हणणं आहे की आर्थिक याच्यावर आता बघा आर्थिक परिस्थिती म्हटलं ताई आपण तर कसं आता भरपूरसे असे विद्यार्थी आहेत जे सुशिक्षित आहे, आरक्षण नसल्यामुळे ते वंचित आहेत, त्यांनाही लाभ मिळाला पाहिजे. आता जेव्हा 261 जेव्हा त्याच्यामध्ये जाती येतात त्याच्यामध्ये असे भरपूरसे समाज आहे की त्यांना वंचित आहे. ते राजकीय लोक खरोखर त्याच्यात पुढाकार घेऊन राहिले का दिसतच नाही आपल्याला. आज तुमच्या आमच्या सारख्याला बोलावं लागते आहे, भारत बंदचा हात द्यावा लागते आहे. म्हणजे ती एक अधिकार मागण्याचा म्हणजे आम्ही भीक मागू राहिलो तुम्हाला का, आमचा अधिकार मागू राहिलो. त्यांच्याकडे खरोखरच सरकारने बघितलं पाहिजे आणि ह्या मागणीचा कुठेतरी दखल घेऊन ते पूर्ण केलं पाहिजे. जसं आपण पाहतोय की रिझर्वेशन देताना
ओबीसीला नॉन क्रिमिलेअरची अट टाकली. 6 ते 8 लाख रुपये ज्यांच्याकडे आहे, आता खास करून तुम्ही शहरामध्ये राहताय, तर तुम्हाला समजते की नीटची एक्झाम कशी द्यावी लागते, म्हणजे आपल्या मुलाला तरी समजेल. तर तुमचं उत्पन्न जर 8 लाख असेल आणि तुम्हाला समजत आहे की नीटची एक्झाम कशी द्यायची आहे, तर तुमचं 8 लाखाचं जर म्हणजे इन्कम आहे, तर तुम्हाला सांगितलं की तुम्ही एमबीबीएस करू शकणार नाही. आणि जो गावाकडचा आहे, ज्याचं उत्पन्न 8च्या खाली आहे आणि त्याला नीटची एक्झामच समजत नाहीये आणि तो एमबीबीएस होऊ शकत नाही, त्याला ही व्यवस्था अशी म्हणते की तुझ्यासाठी प्रावधान आहे, तू एक काम कर, तू एमबीबीएस हो. म्हणजे नॉन क्रिमिलेअर, मला तरी वाटत नाही की भारतातल्या कोणाला तरी ते गोष्ट कळलेली आहे की बाबा ज्याला दात आहेत त्याला म्हणताय तू चणे खाऊ नको, आणि ज्याला दात नाही आहे, तर ऍक्च्युली संविधानामध्ये रिझर्वेशन नावाचा कुठला शब्दच नाहीये. जर कोणी भारतीय संविधान वाचलं तर त्याला रिझर्वेशन हा शब्दच भेटणार नाहीये, कारण तिथे रिप्रेझेंटेशन आहे. आणि ही गोष्ट आपल्याला कळत नसल्यामुळे आपण त्या शब्दाला काय म्हणतो, आरक्षण. हे काय बोगी आहे का की ज्याच्यामध्ये आपण रिझर्वेशन करून ठेवलेलं आहे? तिथे काय सांगितलं आहे की संविधान हे ज्यांची लोकसंख्या जेवढी आहे, म्हणजे एससीची लोकसंख्या 15 आहे म्हणून त्याला 15% आहे, एसटीची लोकसंख्या ही 7.5 आहे तर 7.5 आहे. मग इथे ओबीसी साठीच का अडवलं जातं, का ओबीसी सोबत षडयंत्र केलं जातं, याच्यावर तुमचं काय मत आहे? त्यांच्यावर जे ओबीसीचे नेतृत्व करत आहे त्यांची कुठेतरी फेल्युअर आहे. हे राजकीय स्वार्थामुळे निर्णय घेऊ शकत नाही, आणि राजकीय स्वार्थामुळे निर्णय घेऊ शकत नाही म्हणून त्याच्यात समाजाचं नुकसान आहे. ह्या लोकांनी खरंच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जर काही करायचं असलं, कुठे जीवन आपलं कशासाठी आहे, फक्त ऐशो आरामसाठी जीवन नाही आहे. आपल्याला आपला एक उत्तरदायित्वही आहे की आपण जन्माला आलो तर आपल्याला समाजासाठी, देशासाठी काहीतरी करून जायचं. आणि ते सत्य आहे, पण कटू आहे, पण ते सत्य आहे ना, ते करायला पाहिजे. आज नाही उद्या ऍक्सेप्ट होईल, पण तुम्ही संघर्षच करणार नाही, तुम्ही फक्त आपली राजकीय पोळी भाजणार, तर त्यासाठी ते समाजाचं कुठेतरी नुकसान आहे. आणि समाजाने हे समजून घ्यायला पाहिजे की अशा लोकांना बाजूला सारून रस्त्यावर उतरून आपला हक्क नक्कीच मिळवला पाहिजे. बाबासाहेब असं म्हणतात की ज्या समाजामध्ये 10 डॉक्टर, 20 इंजिनियर, 30 वकील असतील, त्या समाजाकडे डोळा वर करून पाहण्याची हिंमत कुणाची होणार. आज ओबीसी समाजामध्ये अनेक डॉक्टर असतील, अनेक इंजिनियर असतील, अनेक वकील असतील, मग तरी त्या समाजाला सरकार असं म्हणते की जा, तुला मोजत नाही, इवन कॉलम पण ठेवत नाही. मग याच्यामध्ये बुद्धिजीवी वर्ग जे आहे त्याची जी भूमिका आहे ती मला वाटते की शाहू महाराजांपासून बुद्धिजीवी वर्ग जो डॉक्टर इंजिनियर बनला पण बुद्धिजीवी नाही बनला, असं काहीतरी आहे का? नाही, तसं वगैरे त्यांची ज्यांची पाहण्याची इच्छा आहे. बुद्धिजीवी खरोखर त्यांना फायदा व्हायलाच पाहिजे. कोणताही विद्यार्थी असतो, त्यांना आरक्षणाशिवाय तो फायदा होऊ शकत नाही. आणि आरक्षण हे एक हक्क आहे, आपण काही भीक मागत नाही. ज्यांची शिक्षणाची तो गरीब असला आणि तो शिक्षणाची त्याची इच्छा असली तर तो आरक्षणाच्या मार्फतच सामोर जाईल ना. त्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे, पण तो आरक्षण त्याला भेटू राहिला म्हणून तो सामोर जायची, तो आपली जे जिद्द आहे, जे बनण्याची जिद्द आहे, तो बनू शकणार आहे. आरक्षण हा एक तुमचं एक पायरी आहे, तुम्हाला एक सपोर्ट म्हणून दिलेला आहे. आणि बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला संविधानामध्ये त्या परिस्थितीनुसार कोणते अगर बदल करायचे असले तर तुम्ही करू शकता. तर ते हक्क मागणं आणि सरकारने म्हणायचं की हे याच्यामध्ये होतच नाही, तुम्हाला याच्यामध्ये मिळूच शकत नाही, हे चुकीचं आहे. संविधानामध्ये कोणावरच अन्याय झालेला नाही आणि ते दूरदृष्टीने बनवलेलं एक बाबासाहेबांनी एक दूरदृष्टी म्हणून ठेवलेलं हे अशी अडचण सामोर यायची आलेली नाही पाहिजे म्हणून लोकांनी. पण त्याचं
जेव्हा जितका आपल्याला फायदा होतो तितकाच इम्प्लिमेंटेशन झालं नाही असं म्हणायचं आहे. ज्यांना जितका फायदा आहे तितकंच विचार करतात. ज्यांच्या डोळ्या चष्म्यामधून जितकं दिसते आपल्या फायद्याचं तेवढंच बघतात. पण आता आपण बघतो आहे की या देशामध्ये काँग्रेसची आणि नंतर बीजेपी काँग्रेस बीजेपी असं सत्ता राहील. पण या दोन्ही लोकांनी ओबीसीला दिलं नाही तरी ओबीसी लोक भरभरून काँग्रेसची सत्ता आणतात किंवा बीजेपीची सत्ता आणतात. स्वतः शासक बनण्यासाठी का प्रयत्न करत नाही ओबीसी समाज? ओबीसी स्वतः शासक बनत नाही, पण शासक मध्ये ओबीसी जास्त आहे आणि ओबीसीचे शासक असल्यासारखं आहे. पण ते आता त्यांचा काँग्रेसमध्ये असताना ओबीसी लोकांनीच नेतृत्व केलं आहे भरपूरशा. त्यांची काँग्रेसनी समाजाला न्याय मिळवून दिला नाही म्हणून बीजेपी आणली. बीजेपी तेच करत आहे. हे राजकीय लोक कधी, मला नाही वाटत की ते ओबीसी समाज असेल कोणत्या समाजाला न्याय देऊ शकत. म्हणून हे लोकांनी आजच्या परिस्थितीला समजून लोकांनीच आपला स्वतःचा न्याय मिळून घ्यायला हवा आणि यांना आपली कुठे चूक होत आहे, त्या सरकारची कुठे चूक होत आहे ते त्यांच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. म्हणजे हे आवश्यक भाऊचं आहे. असं म्हणणं आहे की काँग्रेस किंवा बीजेपी जे ओबीसी समाजामध्ये नेता तयार करतात, नेतृत्व मात्र तयार होऊ होत देत देत नाही. नाही. आणि मला वाटते की नंतरच्या काळामध्ये कडू भाऊ सारखे जे लोक आहेत त्यांनी या गोष्टीसाठी कधी पुढाकार घ्यायचा, म्हणजे मोठ्यात मोठं नेतृत्व आपण केलं पाहिजे असं इच्छाशक्ती कडू भाऊंची कधी जागृत होणार? इच्छाशक्ती कळूभाऊची म्हणून चालणार नाहीये. कळूभाऊ हा एक काही पूर्ण समाज नाहीये. कळूभाऊला एक संघटन उभं करावं लागेल. लोकांच्या विचारांना त्यांना पटवून द्यावं लागेल की आपला जो अधिकार आहे तो आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो. आणि राहिला कळूभाऊचा अर्थ, तर कळूभाऊ समाजसेवा करणारच आहे. जे आपल्याला योग्य वाटते त्याच्यात आपण योगदान असलं पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. तुम्ही आमच्यापर्यंत आले, इतके प्रश्न विचारले, आम्हालाही त्याबद्दल तळमळ आहे. ओबीसीला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आम्ही सहमत आहे. भारत बंद जे स्वीकारलं आहे आम्ही त्या गोष्टीला सहमत आहे. कारण आम्हालाही वाटते की ओबीसी हा यांची जनगणना झाली पाहिजे. याची स्वतंत्र जनगणना होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती हे सर्व सरकारने केलं पाहिजे. म्हणून आपणही सामोरे यावं म्हणून मलाही वाटते. म्हणून आपणही कार्य करत आहे. तुमच्या जे भारत बंद आहे त्याच्या पाठीशी आपण नेहमीच आहे. सर, जाता जाता म्हणजे आपण एक संदेश घेऊया की समाजाला काय आव्हान करणार आहात की 23 एप्रिलला जे आहे तो ओबीसी सोबत एससी एसटीने पण पुढाकार घ्यावा असं नाही वाटत का? म्हणजे काय आहे की ते बेनिफिशियरी आहे, पण जर नंतर ओबीसीला नाही मिळालं तर ते पण त्यांच्याकडून पण जाईल. म्हणून मला असं वाटतं की त्याही समाजाने पुढाकार घेऊन, म्हणजे ओबीसीचा अधिकार ओबीसीला मिळावा असं एससी एसटीने जर पुढाकार घेतला तर एक आणखी मोठी ताकद दिसेल. सर्वांनीच मला असं वाटते की ह्या ज्या आंदोलन मध्ये आहे सर्व समाजांनी आज सामोर येण्याची गरज आहे. आज तुम्ही सामोर आले नाही आणि फक्त एक समाज विशिष्ट आला तर त्यांची दखल घेतली जाईल. तुम्हालाही वाटते की ह्या समाजावर अन्याय होत आहे तर तुम्ही सामोर या. सर्व एकत्र येऊन आपण लढाई केली तर नक्कीच यश होईल आणि नक्कीच सर्वांचा फायदा होईल. कारण कुठेतरी हे षडयंत्र थांबलं पाहिजे आणि लोकांना आज समाजाला न्याय मिळाला पाहिजे. हे काळाची गरज आहे. म्हणून सर्वांनी, माझं इतकं सांगणं आहे की सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपला हक्क मिळवण्यासाठी व जनगणना होण्यासाठी सर्वांनी सामोर येऊन आपले इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि सरकारचे कान उघडले पाहिजे. इतकं माझं म्हणणं. खूप छान म्हणजे तुम्ही समाजाला माहिती दिली. मला असं वाटते की निश्चितच तुमचं म्हणणं जे आहे ते महाराष्ट्रातली जनता आणि खास करून बुट्टीबोरीतली जी जनता आहे ती ऐकेल आणि आपला अधिकार मिळवण्यासाठी आता कुणी दुसरा तिसरा येणार नाही त्याची वाट म्हणजे आपण नाही बघितली पाहिजे. तर जे म्हणजे समाजामध्ये काम करतात ते तुम्हाला जेव्हा आव्हान करतात, कारण कडूभाऊ जे तुम्हाला आव्हान करत आहे मला वाटत नाही की त्यांना 1 रुपया त्याच्यासाठी कोणी देणार आहेत. म्हणजे हे समाजासाठी ते एवढ्या तळमळीने जे काम करत आहेत त्याला प्रतिसाद समाजाने द्यावा
असं आम्ही आमच्या युट्यूब चॅनलच्या वतीने समाजाला आव्हान करतो. आणि तुम्ही इथे आलात आणि या गोष्टीवर आपण एवढी चर्चा केली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे आभार. धन्यवाद ताई.